जे काही झाले आपल्यामध्ये काल रातच्याला ते सगळे विसरून जा. आणि अशी कशी सिक्युरिटी काढून घेऊ शकतात हे लोक? तेव्हा मुख्यमंत्री शक्य तेवढा त्रास देणारच. सुगंधा बेशुद्ध पडली आहे साहेब आणि तिच्या तोंडातून फेस येतोय. काय झालं? नाही तो वाकनीस नावाचा अश्वमेधाचा घोडा मला शोधत फिरत होता. जसा दिसलो तसा इकडे यायला सांगितलं त्यानं. काय झालं काय? तुझ्याशी बोलायचंय परशु म्हणून तुला बोलावून घेतलं. आज तिच्या एवढंच आहे वे. कोणाला ओढवायचे? घरातलाच आहे. कोण आहे? परशुराम किल्लेदार नाव आहे त्याचं. उडवतोस? काय दादा, काय झालं ते तर सांग की. काल जे तू शेण खाल्लंयस त्या बदल्यात तुला जोडे मारून घरातून हाकलून द्यायला हवं. सरळ सरळ बोल की काय झाले ते. परशु, ही सुगंधा आता तुझ्याबद्दल जे काय सांगतेय ते सगळं खरं आहे? ही मोलकरीण, तिच्यावर विश्वास ठेवताय तुम्ही? परशु दादा हे बोलत होते म्हणून मी मध्ये काही बोलले नाही, पण तू सांभाळून बोला नाहीतर. जानकी, मी बोलतो ना आता. एखादी बाई स्वतःच्या तोंडाने स्वतःची अब्रू वेशीवर नाही टांगणार. तुम्ही नक्कीच काहीतरी केलं असणार. एकतर चूक काय केलेली नाही आणि चूक असलीच तर दोघांची आहे. जे काय घडले दादा ते दोघांच्या संमतीनं घडलेलं आहे. नो जबरदस्ती. जबरदस्ती केली असती तर हिनं आरडाओरडा केला नसता का? निर्लज्जपणाच्या सगळ्या परिसीमा पार केल्यात तुम्ही. जरा तरी लाज ठेवा. अरे नरसिंह, बघत काय उभा राहिलायस? दोन कानाखाली आवाज काढ ना त्याच्या. फार फार सहन केलंय मी याला. आता तू वाजवतोयस का मी मारू? आता काय माझा जीव बीव घेते का काय? ठीक आहे, चूक झाली ना माझी. प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे मी. म्हणजे सुमित्रा बरोबर जसं लगीन केलं तसं हिच्या बरोबर करू काय? तुझं तोंड काळ करीत होऊन पुन्हा दिसू नकोस मला या घरात. एक एक सुगंधा, रडू नकोस तू. पुन्हा गावाला जा, तिथे तुझी काळजी घेतली जाईल. कशाचीही कमी पडणार नाही तुला. तर एकच गोष्ट लक्षात ठेव, या गोष्टीची वाच्यता कुठेही करायची नाही. जानकी, तुझ्या अवतीला पाठवण्याची व्यवस्था कर. तुमच्यासमोर आता कुठल्या तोंडाने गावी जाऊ मी परत? माझं जे काय व्हायचं ते इथंच होऊ द्या. कुठल्या तरी कोपऱ्यात पडत राहील मी. मला परत नका पाठवू. परत नका पाठवू. मी घेईन याची काळजी. पडू नका. मामा, बिझी आहात का? अगं नाही, वाचत बसले होते. बोल ना, काय झालं? मामा, आपण बँगलोरला जाऊया. बँगलोरला? असं अचानक?
अगं पण तू माहेरी जाणार होतीस ना बाळंतपणाला? नाही, नको. मला नकोच वाटतं आता घरी जायला. मला मला या सगळ्यापासून लांब जायचंय कुठेतरी. तू म्हणत असशील तर आपण नक्कीच जाऊ, पण परत एकदा विचार करून बघ. तुझा विचार पक्का झाला असेल तर जाऊया आपण. मामा, माझा सगळा विचार करून झालाय. मला मला फक्त लवकरात लवकर या शहरातून बाहेर जायचंय, अशा ठिकाणी जिथे जिथे आपल्याला कोणी त्रास देणारा नसेल, जिथे आपण शांतपणे आपलं आयुष्य जगू शकू. प्लीज मामा, आपण जाऊया ना तिथे. ठीक आहे बेटा, तुझा विचार पक्का झालाय तर मग मी लगेच बुकिंग आणि इतर कामाला लागते. तू काळजी करू नकोस. माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात त्या सभेतूनच होणार आहे. खूप चांगला दिवस निवडलात तुम्ही. आई नवसाई देवी तुमच्या पाठीशी आहेत. सगळं छान होईल. आई नवसाई तर आहेच पाठीशी, पण माझी खरी ताकद तू आहेस जानकी. तू जेव्हा जेव्हा माझ्यापासून दूर निघून गेलेस, माझं नुकसान झालंय. मी नाही कधी तुमच्यापासून दूर जाणार. आणि म्हणूनच यावर्षी या सभेला सुद्धा तू माझ्याबरोबर यायचंस रमावतीला. इतकंच नाही तर माझ्याबरोबर व्यासपीठावर बसायचंस. काय झालं? कसली चिंता करतेस? घरामध्ये असं सगळं झालं असताना मी कशी येऊ ना तुमच्या बरोबर? सुगंधाने परत काही करून घेतलं तर? आत्याबाई आहे ना इथे, ती काळजी घेईल. आहेत, पण तरी तू माझ्या बरोबर असलीस तर मला खूप आधार मिळेल. येईन मी तुमच्या बरोबर, काही पण करून. मारी टोपरा, तुझ्यामुळं या घरातल्या लोकांनी माझा पान उतारा केला. जानकी कधी नव्हते एवढं घाणेरडं बोलली. मला वाटला वसा वसा ती म्हातारी मारायला निघाली होती ग. हे सगळं तुझ्यामुळं झाले बघ. सोडा नाही तर कुणाची पण केस होईल तुमच्यावर. सोडा. अरे फासावर लटकलो तरी चालेल, सोडणार नाही तुला मी. सोडा. असं काय करताय? अहो, माझ्यामुळे तर सुखात लोळणार आहात तुम्ही. आणि हे सगळं मी आपल्या लग्नाचा मार्ग मोकळा करण्यासाठीच केलंय. लग्नाचा मार्ग? तुला कोणी सांगितलं आपण लग्न करणार म्हणून? सांगायला कशाला पाहिजे? मला माहितीये आपलं लग्न होणार आहे. मी फासावर लटकल्यावर माझ्या मुडद्याशी लगीन करणार आहे तू? सुशेट, अहो मला मान्य आहे माझ्यामुळं नरसिंहराव चिडले तुमच्यावर. अहो पण फक्त चिडलेच ना, पुढं कुठं काय केलं त्यांनी? आणि लक्षात घ्या, एवढंसं काहीतरी करून जर मी तुमच्या अख्ख्या घराला गंडवू शकते, तर लग्न झाल्यावर तर काय काय करीन मी. वा 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 वा, एवढ्याशा मेंदू मध्ये एवढ्या गोष्टी शिजतात होय. तुझा जरा आता मला गांभीर्याने विचारच करावा लागेल. मी एवढं सगळं करून सुद्धा अजून विचारच करताय. बरं सुगंधताई, जीव कुठे? आत्ता झोपून आले तिला. का रे? तिला बाहेर घेऊन बोलवलंय. सुमिताई आली आहे बाहेर. सुमी आली? ही व्याज आत्ता कशाला उपटली हेत? माईला हिच्या.
सुमिताई. का झालं सुमिताई? अशी का वागतेस? इथे आल्यापासून एक शब्द सुद्धा बोलली नाहीस तू कोणाशी. का आणले तुम्ही मला इथे? इथे आम्ही तुला आमच्यासाठी नाही, चिवसाठी आणलंय. चिवला पण नाही तुला भेटायचंय? मला कोणालाही भेटायचं नाही. ए सुमिताई, तू असं का वागतेस? जीव केवढी मोठी झाली माहितीये का तुला? आगळ आली मेली कटकट कुठली, सारखं विचारेल माझा बाप कुठे आहे, माझा बाप कुठे आहे. तुम्हाला आनंद नाही झाला तुमच्या बायकोला बघून? ये कपाट फोडी ना तुझं. तोंड उघडलंस की नाही कायमचं तोंड बंद करीन तुझं मी. माझ्यावर कशाला चिडताय? आणि अगं तुझ्यावर नाही चिडत ग बाई, मी स्वतःच्या नशिबावर चिडतोय. मी या हाडळीला जेवढं लांब करायचा प्रयत्न करतोय तेवढं ती जवळ यायला लागले मला. अरे सुशेट, आता ठरवा बर का. काय नाही, हा धोंडा गळ्यात बांधून घ्यायचा आहे, या हिऱ्याची अंगठी करून घालायचे बोटात. ठरवा काय? येते मी. यो धोंडा, हिऱ्याची अंगठी ही. अजून झोपलीच आहे का चिव? सुमिताई, घराला परत घर पण आलं बघ. हे तुझ्या हक्काचं घर आहे. जानकी, मला सगळं कळतंय ग, पण मला त्या माणसापासून खूप दूर जायचं होतं. पण त्यांच्यापासून दूर जाण्याच्या नादात तू सगळ्या घरापासून दूर गेलीस, शिवपासून दूर गेलीस. सुमिताई, मला माहिती आहे, कदाचित मी तुझ्या जागी असे तर माझंही सगळं हेच झालं असतं. पण यातून साधलं काय ग? कुठेतरी दूर तुला एकटीलाच राहावं लागलं ना, भूतासारखं. एकटीच होते, पण शांतपणे जगत होते. कोणाचीही भीतीदायक सावली नव्हती माझ्यावर. सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते की हा माणूस नालायक आहे म्हणून. सगळ्यांनी मलाच वेडं ठरवलं, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं. विसरते आता. झालं गेलं, गंगेला मिळालं. पुन्हा नव्याने सुरुवात करू ना. सुगंधा, ये आत ये, तुला बोलवणारच होते मी. ही सुगंधा चिवला सांभाळते, आपल्या शेजारच्याच गावातली आहे. आणि चिवला खूप लळा लागलाय हा याचा. या कोण आहेत? ही माझी सुमिताई. सुगंधा, आजपासून तू इकडेच राहा हिच्या बरोबर. सुमिताई, तुला जे काही लागेल ना ते तू हिला सांग. बरं, तुम्ही थांबा, बोला एकमेकींशी. मी जाऊन येते, मला जरा काम आहे. दादा, जरा बोलायचं आहे तुझ्याशी. तुला या घरातून तोंड काळं करायला सांगितलं होतं ना मी.
नाही ते करणारच आहे रे मी. तुमच्या सर्वांची इच्छा नसताना मला बी इथं राहायची इच्छा नाही. फक्त एवढंच विचारायचं होतं, सुमीला घरात आणली कोणी? कोणी म्हणजे? मी आणली. काय म्हणायचं तुला? म्हणायचं काहीच नाही रे बाबा. म्हणायचं एवढंच आहे की ती अजूनही वेडीच आहे, ठार वेडी. गेल्या टायमाला आईल्या बहिणीवर तिने गोळ्या झाडल्या, विसरला का काय तू? माहितीये मला. पुन्हा का तेच तेच सांगतोयस? नाही, माझं तोंड गप करशील. आईल्या बहिणींचं काय, त्या बडबडणारच. त्यांचं तोंड कसं बंद करशील? अहिल्याचं काय करायचं ते मी बघेन. माझ्यासमोर बोलण्याची हिंमत नाही तिच्यात. नाही, तुझ्यासमोर बोलणार नाही, पण तू नसताना माझ्या सुमीला काहीतरी वंगाळ बोलेल ती. आणि माझ्या सुमीला काय बोललेलं मी खपून घेणार नाही. अरे वा, आज अचानक पुळका आलाय तुला तिचा. येणारच दादा. बायको आहे माझी ती. तुला नाही का पुळका ये दर 2 महिन्यांनी तुझ्या बायकोचा? तोंड सांभाळून बोल परशो. दादा मी काय म्हणतो, कशा पायी त्या सुमीला इथं ठेवून घेतोय? सगळं इथं सुखात चाललंय, ती इथं येऊन आणि गडबड करून ठेवायची. आपण इथं सुखात आहोत, ती गावाला सुखात आहे, राहू दे की. तुला कोणी सांगितलं ती तिथे सुखात आहे? बस, या विषयावर माझ्याशी चर्चा करायची नाही. चल निघ इथून. हे बघ मी काय निघ. जानकी, ये ना आत, ये ना. घरी कसे आहेत सगळे? ठीक. तू कशी आहेस? बरी आहे. त्रास नाही ना काही? अजिबात नाही. नक्की? हो हो, ये ना. मम्मा. अरे जानकी, तू नमस्कार. बस ना. कशी आहेस? ठीक. जानकी, अचानक इथे आलीस, ठीक आहे ना सगळं? अमृता, घरी सगळं ठीक आहे म्हणूनच मी इकडे आली आहे, तुला माझ्या बरोबर घरी न्यायला. घरी न्यायला? पण जानकी, मी अमृताला खूप वेळ फोन करत होते, तिने उचलला नाही म्हणूनच मी इकडे आले. अमृता, चल माझ्या बरोबर. यांच्या मनामध्ये आता कुठलाही किलमिश उरलेलं नाही, अगदी तुझ्या बाळाबद्दल सुद्धा. जानकी, खरं सांगतेस? मी का खोटं बोलू अमृता? आमच्यातले गैरसमज दूर झाल्यानंतर खूप वेळ बोलत होते हे माझ्याशी. त्यांना आता तुझ्याशी असं वागल्याचा पश्चाताप होतोय. आता यांच्या मनात तुझ्या बाळाबद्दल काही वितुष्ट नाही राहिलं. पण तू जे म्हणतेस ते जर खरं असेल तर बाबा स्वतः का नाही आले माझ्याशी बोलायला? मी तुला का पाठवलं? कारण त्यांची तुझ्याशी बोलायची हिम्मत होत नाहीये. मला म्हणाले, अमृताला सांग की जमलं तर माफ कर तुझ्या बाबांना. बाबा? अमृता, अमृता, तू चल माझ्या बरोबर तुझ्या माहेरी. हक्कानं तुझं बाळंतपण करायला सगळे वाट पाहत आहेत तुझी. मी तुम्हाला विनंती करते, तिला माझ्या बरोबर येऊ द्या. तिकडे सगळे तिची काळजी घ्यायला. जानकी, अगं खरं तर मला आवडलं असतं तुझ्या बरोबर घरी यायला, पण आता खूप उशीर झालाय. उशीर झालाय म्हणजे? म्हणजे मी आणि मम्मा बँगलोरला चाललोय.
कायमच्या. फ्लाईटचे तिकीट सुद्धा बुक झालेत. त्यामुळे तू तू बाबांना सांग आम्ही नाही येऊ शकत. अमृता, मी हात जोडते तुमच्या समोर. तिला माझ्या बरोबर येऊ द्या. तिकीट्स कॅन्सल होऊ शकतात. मामा, आपण कुठेही जात नाही आहोत. जानकी तू घेऊन जाईल तिच्या माहेरी. पण एक लक्षात ठेव, तू तुझ्या नाही माझ्या मुलीला घेऊन जातेस. तिची काळजी घे.